नमस्कार सर्वांना, साई वर्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। अशाच एका नवीन विषयासोबत आलेले आहे मी। आणि जे पण पावसामुळे सर्वसामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्याकडे सरकारला बघायला वेळ नाही आहे, त्याच्यावरती भाष्य करायला सुद्धा फुरसत नाही आहे। आणि जास्त करून मी मीडियाला सुद्धा टार्गेट करते, कारण मीडियाला फालतू गोष्टी दाखवायला वेळ आहे। जसं की देवेंद्र फडणवीस साहेब गेले शिवतीर्थावर जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन, किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहे, त्यांची युती होणार आहे, ह्या गोष्टी दाखवायला वेळ आहे। पण सर्वसामान्यांच्या खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत जाऊन पोचायला त्यांना वेळ नाहीये, सर्वसामान्यांच्या हालापेष्टांवरती बोलायला त्यांना वेळ नाहीये। आज माझी शाळकरी मुलं इतके संघर्ष करत आहेत, त्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाहीये। आणि ही घटना आहे मौजे कडवे तालुका गगनबावडा धामणी प्रकल्पग्रस्त यांच्याकडे जाणारा हा रस्ता आहे। सरकार चालवत असलेले हे आपले सत्ताधारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही 1 किलोमीटरला 110 कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्ग बांधायला निघाला आहात आणि येथे सर्वसामान्य माणसाला, लहान मुलांना त्यांच्या घरी जायला रस्ता नाहीये। शक्तीपीठ महामार्गाचं तुमचं उद्दिष्ट काय आहे? नागपूर ते गोवा दरम्यानचा हा 802 किलोमीटर लांबीचा 6 पदरी द्रुतगती मार्ग आहे, जो महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे। आणि तुमचं उद्दिष्ट आहे धार्मिक स्थळं जोडणं किंवा आर्थिक विकासाला चालना देणं, ही तुमचं जर उद्दिष्ट आहे तर मी म्हणते प्रवासाचा मार्ग कमी करण्यासाठी नागपूर ते गोवा प्रवासाला लागणारा 18 तासाचा तुमचा वेळ आहे, तो 8 तासांवर आणण्याचं तुमचं उद्दिष्ट आहे। जर तुम्ही 110 कोटी शक्तीपीठ महामार्गाला देताय तर माझ्या शाळकरी मुलांच्या ह्या हालापेष्टा तुम्हाला कधी दिसणार? ह्यांच्यासाठी रस्ते तुम्ही कधी तयार करणार? तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला काय म्हणतात ते लाडकी सून योजना काढायला तुमच्याकडे डोकं आहे, वेगवेगळ्या स्कीम लोकांपर्यंत जेव्हा निवडणुका येतात तेव्हा देण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे। पण ह्या गोष्टींसाठी भाष्य करण्यासाठी वेळ आहे का? मीडियालाही मी हा प्रश्न करते, तुमच्याकडे ह्या गोष्टींसाठी भाष्य करायला वेळ आहे का? ह्या न्यूज दाखवायला तुम्हाला वेळ आहे का? माझ्या शाळकरी मुलाचा हाल बघा कसे होत आहेत। तो माझा शाळकरी मुलगा हातात चप्पल घेऊन पुढे जात आहे, त्याचे पाय खोलवर रुतत आहेत आणि हे दाखवण्यासाठी वेळ नाहीये। इथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाहीये, इथपर्यंत तुम्ही पोहोचत नाहीये का? त्यांनी तुम्हाला निवडून दिलं नाही का? त्यांनी तुमचं काम जे केलेलं आहे, तुम्हाला जे खुर्चींवरती नेऊन बसवलेलं आहे ते त्यांनी काम केलं नाही का? जर तुम्ही आमच्या सामान्यांसाठी नाही आहे, सर्वसामान्य खेड्यापाड्यातल्या लोकांसाठी नाही आहे, तर तुम्ही काम कुणासाठी करता? जर तुम्ही पोलिसांना जर फालतूच्या मुजरी करायला तुम्ही जर वाव देत असाल, एका पोलीस ऑफिसरवरती दरडावणारी तुम्ही भाषा वापरत असाल, स्त्रियांवरती, तुमच्या राज्यात स्त्रियांवरती अन्याय अत्याचार घोर होत आहेत, माझ्या सर्वसामान्य लोकांना हाल होत आहेत, त्यांना रस्ते नाही आहेत जाण्यासाठी। रस्ता तुमचं करणं काम नाहीये का? काही ठिकाणी गटरांच्या सुद्धा हालापेष्टा होत आहेत, गटरांमधून दुर्गंधी पसरून माझे रोगराई वाढत आहे, इकडं तुमचं लक्ष नाहीये। माझं सरकार करताय काय? इतकं गद्दार झालंय का हे सरकार? जर तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता तर लाडक्या बहिणींच्या लेकरांना सुद्धा तुम्ही न्याय द्या। माझी ही लेकरं पाण्यातून जात आहेत, माझ्या ह्या लेकरांचे खोलवर पाय रुतत आहेत आणि तुम्ही याकडे दुर्लक्ष करताय। मीडियाला सुद्धा बोलायला याच्यावरती वेळ नाहीये। मीडिया पण काय काम करते? वेगवेगळ्या माध्यमांमधून फक्त ह्याच्यासोबत युती झाली, ते त्याच्यासोबत युती झाली आणि पाठपुरावा तरी कोणत्याच न्यूजचा करत नाही। चाललंय काय? कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र? एकमेव असं माध्यम आहे जे की बडे मुद्दे सगळ्या गोष्टींवरती बोलत असतं आणि TV9 मराठी असेल फक्त न्यूज दाखवतं, न्यूज दाखवून सोडवून देतं। त्या न्यूजचा पाठपुरावा कधीच केलेला पाहिलेला नाही। वैष्णवी हगवणे प्रकरण झालं, ते महिनाभर चाललं आणि त्याच्यानंतर 4 प्रकरणं झाली, 2 दिवस ते प्रकरण गाजतं आणि पुढं आहे तसं जैसे थे। अरे काय चाललंय? कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र तुम्ही? तुमच्यासारख्यांमुळेच हे सगळं प्रॉब्लेम होत आहेत।
जर तुम्ही सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला, सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिलं, तर ही वेळ माझ्या शाळकरी मुलावरती येणार नाही, ही वेळ माझ्या सर्वसामान्य माणसांवरती येणार नाही. आणि तुम्ही ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जितका शेअर होईल तितकं चांगलं आहे, तितकं माझ्या शाळकरी मुलाला न्याय मिळेल, तितका माझ्या लोकांना न्याय मिळेल. तळागाळातल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, त्या सरकारपर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे, हा चिखल सरकारला दिसला पाहिजे आणि सरकारची गाडी ह्या गावात जाऊन पोहोचली पाहिजे. सगळ्यांना जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. परत अशाच एका व्हिडिओ सोबत भेटूया. बाय बाय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या या बांधवांना न्याय द्या. हे काय केलं सर खायचं